नमस्कार, मी दीपक पळसुले. मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई आणि उपनगरातल्या बातम्यांचा आपण घेऊया सविस्तर आढावा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी तापमानानं होरपळून निघालेल्या मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांची. मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट धडकली. आज मुंबईत तापमानाचा पारा तब्बल 40 अंशांवर पोहोचला, तर ठाण्यामध्ये सर्वाधिक 41.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. गुजरातकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे उष्णतेचा तडाखा अधिक वाढलाय. भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह परिसरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून पुढील 48 तास उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमान सरासरीपेक्षा 5 ते 6 अंशांनी जास्त नोंदवलं गेलं. त्यामुळे नागरिकांची प्रचंड दमछाक होत असून विशेषतः हृदयविकार आणि श्वसन विकार असलेल्या रुग्णांना उकाड्याचा त्रास हा प्रचंड जाणवतो आहे. मुंबई शहर उपनगरांचा आजूबाजूच्या शहरात आज किती तापमानाची नोंद झाली आपण जाणून घेऊया. मुंबईमध्ये 40 अंश सेल्सिअस, नवी मुंबईमध्ये 39.2, तर ठाण्यामध्ये 41.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर डहाणूमध्ये 40, राम मंदिर भागामध्ये 42.2, विक्रोळीमध्ये 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तर भायखळ्यामध्ये 40 अंश सेल्सिअस, वांद्रेमध्ये 39.7, विद्याविहारमध्ये 39.5, चेंबूरमध्ये 38.8 अंश सेल्सिअस, तर दहिसर परिसरामध्ये 38.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झालेली आहे.